रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ. अधिक महिन्यात दीपदान अजूनही केलं नसेल तर अधिक अमावस्येच्या दिवशी 33 पीठांचे दिवे बनवून दीपदान करा. कारण अमावस्येला दीपदान करणं विशेष मानलं जातं. एवढेच नाही तर या दिवशी घरातील विशेष 5 ठिकाणी दिवे लावल्याने अनेक जन्मांची पापं नष्ट होतात असं धर्मग्रंथात सांगितलेलं आहे. इतकंच नाही तर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सुख समृद्धी आणि देवी लक्ष्मीचा वास घरात कायम राहतो असं म्हटलं जातं. पण हे 33 दिवे कसे बनवायचे, कोणत्या पिठाचे बनवायचे, घरातील ती 5 विशेष ठिकाणं कोणती आणि दीपदान करताना कोणती चूक टाळावी ही संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. अधिक महिन्याचे महात्म्य तुम्हाला वेगळं सांगायलाच नको. भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असलेला हा महिना अधिक पुण्यदायी मानला जातो. आता सर्वात आधी समजून घेऊया की आपण 33 दिवेच अधिक महिन्यात का लावावे. तर आपल्या धर्मशास्त्रामध्ये सनातन धर्मामध्ये 33 या अंकाला अत्यंत पवित्र स्थान दिलं गेलं आहे. आपल्याकडे 33 कोटी देवता मानले जातात. हे दिवे म्हणजे त्या 33 कोटी देवतांचे प्रतीक आहे असं म्हणतात. तर दुसरं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे अमावस्येच्या दिवशी हा अंधार आपल्या आयुष्यातील अज्ञान, संकटे आणि गरिबीचं प्रतीक मानला गेलाय. तर ते 33 दिवे म्हणजे साक्षात ज्ञानाचा, सकारात्मकतेचा आणि दैवी शक्तीचा प्रकाशच मानला जातो. आता जेव्हा तुम्ही हे दीपदान करता तेव्हा तुमच्या आयुष्यातील आणि तुमच्या घरातील संकटाचा अंधार कायम दूर होतो असं म्हणतात. अधिक महिन्यात आपण जे काही लहान मोठे दान करतो त्याचे फळ आपल्याला अनेक पटीने परत मिळते अशी आपल्या पूर्वजांची दृढ श्रद्धा आहे. आता सोमवती अमावस्या ही सोमवारी आलेली आहे. तर 33 पीठाचे दिवे बनवून दीपदान अमावस्या तिथी सुरू झाल्यानंतर आणि सोमवती अमावस्येच्या दिवशी करणं हे अधिक शुभ मानलं जातं. मात्र अनेक कुटुंबामध्ये अमावस्या तिथी रविवारपासून सुरू होत असेल आणि सोमवारी संपत असेल तर धार्मिक दृष्टिकोनातून अमावस्या तिथीला प्राधान्य दिलं जातं, वाराला नाही. म्हणून अमावस्या तिथी रविवारी सुरू झाली आणि सोमवारी जरी असली तरी देखील सोमवती अमावस्येच्या दिवशी म्हणजे सोमवारी दीपदान करणं अधिक महत्त्वाचं आणि उत्तम मानलं जातं. आणि जर सोमवारी तुम्हाला वेळ मिळत नसेल तर अमावस्या तिथी असताना रविवारी सुद्धा तुम्ही दीपदान करू शकता. पण सोमवती अमावस्येचा विशेष योग लाभावा असं वाटत असेल तर सोमवारी सकाळी किंवा तिथी संपण्यापूर्वी दीपदान करणं अधिक श्रेयस्कर मानलं जातं. आता अधिक महिन्याची सोमवती अमावस्येबद्दल संपूर्ण माहिती आणि तिथी जाणून घेऊया. ज्योतिषशास्त्रानुसार हिंदू धर्मात अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्वाचं मानलं जातं. या दिवशी पवित्र नदी स्नान आणि दान केल्याने पुण्यफळ मिळते असं म्हणतात. जेव्हा ही अमावस्या तिथी सोमवारी येते तेव्हा तिला सोमवती अमावस्या म्हणतात. यंदाची सोमवती अमावस्या अधिक मासात आल्यामुळे तिला जास्त महत्त्व हे प्राप्त झालं आहे. सोमवती अमावस्या सोमवार 15 जून 2026 रोजी आहे आणि या दिवशी भगवान शंकराची पूजा, पूर्वजांना प्रार्थना, पवित्र नद्यांमध्ये स्नान आणि दान करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. सोमवती अमावस्येच्या तिथीचा प्रारंभ 14 जून 2026 रोजी दुपारी 12:19 होणार आहे. तर अमावस्या तिथीची समाप्ती 15 जून 2026 रोजी सकाळी 8:23 असणार आहे. उदय तिथीनुसार सोमवती अमावस्या 15 जून रोजी साजरी केली जाईल. ही अमावस्या सोमवारी येत असल्याने तिचे धार्मिक महत्त्व वाढते. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे, भगवान शिव आणि विष्णूंची पूजा करणे, पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालणे, तर्पण करणे आणि दान करणे यामुळे विशेष पुण्य प्राप्त होतं. 33 दिव्यांचं दान तुम्ही सोमवारच्या दिवशी सकाळी 8:23 करू शकता किंवा संध्याकाळी केलं तरी सुद्धा चालेल. कारण की बऱ्याच ठिकाणी उदय तिथी ही मानली जाते. किंवा 14 जून म्हणजेच रविवारी आपण दुपारी 12:19 अमावस्या सुरू होणार आहे. तर रविवारच्या सायंकाळी तुम्ही दिवे लागण्याच्या वेळेस हे दीपदान केलं तरी सुद्धा चालतं. सोमवती अमावस्या आणि अधिक मास अमावस्या एका दिवशी आली कारणाने तुम्ही या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करू शकता किंवा गंगाजल मिश्रित पाण्याने स्नान करा. या दिवशी भगवान शंकराची मनोभावे भक्तिभावाने पूजा करावी, पितरांसाठी प्रार्थना आणि तर्पण करावे, पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पण करून प्रदक्षिणा घालावी, आपल्या सामर्थ्यानुसार दान करावे.
आता 33 पिठाच्या दिव्याचे दीपदान हे अमावस्या तिथीमध्ये कधीही करता येते. मात्र यावेळी सोमवती अमावस्येच्या दुर्मिळ योगावरती तुम्ही शक्य असल्यास सोमवारीच हे दीपदान करावं. त्यामुळे अमावस्या आणि सोमवती या दोन्हीचं पुण्य प्राप्त होतं, अशी धार्मिक मान्यता आहे. आता जाणून घेऊया की हे 33 पिठाचे दिवे कसे तयार करायचे. ही कृती अगदी सोपी आहे, घरातील माता भगिनी सहज करू शकतात अशी आहे. त्यासाठी थोडं गव्हाचं पीठ घ्यावं. एका परातीत गव्हाच्या पिठामध्ये गूळ आणि तूप मिसळून मऊसर पीठ मळून घ्यावं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या पिठात आपल्याला मीठ अजिबात घालायचं नाही. त्यानंतर त्या मळलेल्या पिठापासून 33 छोटे छोटे आणि सुंदर दिवे तयार करावेत. प्रत्येक दिव्यामध्ये कापसाची एक लांब आणि उभी वात ठेवावी आणि त्यामध्ये शुद्ध तूप किंवा तिळाचे तेल घालावे. संध्याकाळी प्रदोष काळात म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी हे दिवे प्रज्वलित करावे. आता सर्वात महत्त्वाचा भाग, दिव्याचे पूजन आणि संकल्प. आता दिवे फक्त बनवूनच चालणार नाही, तर त्याची शास्त्रोक्त पूजा करणे आवश्यक आहे. यासाठी काय करावं तर एका मोठ्या आणि स्वच्छ ताटात हे 33 दिवे व्यवस्थित मांडून घ्यावे. त्यानंतर प्रत्येक दिव्याला मनोभावे हळद, कुंकू आणि गंध अक्षदा लावावे. देवाचे स्मरण करत त्यावर सुंदर फुले अर्पण करावीत. दिवे प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला संकल्प सोडायचा आहे. आता संकल्प कसा करावा तर आपल्या उजव्या तळहातावर थोडंसं स्वच्छ पाणी घ्यावं आणि अक्षदा घ्याव्या. डोळं बंद करावं आणि म्हणावं, माझ्या कुटुंबाच्या कल्याणासाठी, घरात सुख शांती नांदण्यासाठी आणि माझ्या पितरांच्या मुक्तीसाठी मी आज हे 33 दिव्यांचे दीपदान करत आहे. ही प्रार्थना करून ते पाणी आणि अक्षदा ताटाच्या बाजूला जमिनीवर सोडून द्यावेत आणि दिवे लावताना आपण पुढील मंत्राचा जप करावा. दीपो ज्योती परमब्रह्म, दीपो ज्योतिर्जनार्दनः, दीपो हरतु मे पापम, संध्या दीपम नमस्तुते. वरील स्क्रीनवर दिलेला मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. हा मंत्र तुम्हाला कठीण वाटत असेल तर अगदी सोपा आणि तितकाच प्रभावशाली मंत्र म्हणजे ओम पितृ देवताय नमः. हा मंत्र म्हणत आपण संपूर्ण दिवे प्रज्वलित करावेत. आता आपल्या मनात एक शंका नक्कीच आलेली असेल की जर काही कारणास्तव आम्हाला 33 दिवे बनवणं शक्य नसेल तर काय करावं. तर त्यासाठी अजिबात चिंता करू नये, आपलं शास्त्र खूप लवचिक आहे. जर तुम्हाला 33 दिवे बनवणं शक्य नसतील तर तुम्ही 1, 5, 11 किंवा 21 आपल्या क्षमतेनुसार जितके बनवणं शक्य असेल तितके दिवे लावावेत. अधिक महिन्यात 21 दिव्यांच्या दीपदानाला सुद्धा तितकंच महत्त्व आहे. तर दिव्यांची संख्या नाही तर कोणतेही उपाय करताना आपली भक्ती आणि श्रद्धा ही खरी असायला हवी. आता अनेकांना हा प्रश्न पडत असेल की 33 दिवे पूजेनंतर नेमके कुठे ठेवायचे, कोणाला द्यायचे. तर याचे आपल्या शास्त्रात 3 मार्ग सांगितलेले आहेत. जे तुम्हाला सोपे पडतील ते तुम्ही करू शकता. सर्वात पहिला आणि उत्तम मार्ग, आपण या दिव्यांचं दीपदान आपल्या घरीच पाण्याच्या ठिकाणी करू शकता. जर आपल्या घराजवळ मंदिर असेल तर त्या मंदिरात आपण हे दान करू शकता. त्याचबरोबर जर आपल्या घराच्या आसपास एखादी पवित्र नदी किंवा जलाशय असेल तर नदीकाठी जाऊन हे दीपदान करणं हे अत्यंत श्रेष्ठ मानलं जातं. 33 दिव्यांचे दीपदान आपण गरजू एखाद्या व्यक्तीला देऊ शकतो. त्याचबरोबर त्याला दक्षिणा आणि नारळसुद्धा द्यावं. अधिक महिन्यात हे दान केल्याने अधिक पटीने पुण्य प्राप्त होतं असं सांगितलं जातं. आता हे दान करून झाल्यानंतर 5 ठिकाणी आपल्याला तेलाचे दिवे लावायचे आहेत. हे 33 दिवे दान केल्यानंतर अमावस्येच्या रात्री घरातील नकारात्मकता संपवण्यासाठी घरातील 5 विशेष ठिकाणी हे दिवे लावले जातात. जसे वास्तू आणि शास्त्रानुसार दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते. घराच्या दक्षिण कोपऱ्यात किंवा दक्षिण दिशेला तोंड करून आपण तेलाचा एक दिवा नक्की लावा आणि आपल्या पितरांचे मनोभावे स्मरण करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा. दुसरे ठिकाण तुळशीजवळ, कारण तुळस ही साक्षात देवी लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. तुळशीपाशी तुपाचा दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि माता लक्ष्मीची कृपा ही सदैव टिकून राहते असं सांगितलं जातं. त्याचबरोबर घराच्या मुख्य उंबरट्यावरती आपण दोन्ही बाजूला 2 दिवे लावू शकता. आपल्या घराचा उंबरटा हा नकारात्मकतेला रोखणारा मुख्य रक्षक मानला जातो. उंबरठ्यावरती दिवा लावल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धीचा प्रवेश होतो असं मानलं जातं. त्याचबरोबर आपल्या घरात ज्या ठिकाणी माठ ठेवलाय किंवा पाण्याचे ठिकाण असेल तर त्या ठिकाणी एक छोटासा दिवा प्रज्वलित करावा. जलतत्व आणि पितरांचा थेट संबंध मानला जातो. असं असल्यामुळे हा उपाय सुद्धा अत्यंत शुभ मानला जातो. त्याचबरोबर आपण अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा तुपाचा दिवा लावू शकतो. शक्य असल्यास जवळच्या पिंपळाच्या झाडाखाली जाऊन दीपदान
दीपदान करावं, कारण पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवता आणि पितरांचा वास असतो असं मानलं जातं. जर आसपास पिंपळाचं झाड नसेल तर काळजी करू नका, जवळच्या कोणत्याही मंदिरात आपण दीपदान करू शकता. त्याचबरोबर 33 पिठाचे दिवे हे अधिक महिन्याच्या दीपदानासाठी वापरले असतील तर ते दिवे दुसऱ्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली ठेवावेत, किंवा अनेक ठिकाणी अशी धार्मिक परंपरा आहे की पिठाचे दिवे प्रज्वलित केल्यानंतर ते पक्षी, मुंग्या, गायी किंवा इतर प्राण्यांना खाण्यासाठी द्यावेत. यामागील भाव असा की दीपदानाचं पुण्य तर मिळतंच, तर त्यासोबत अन्नदानाचं पुण्य दोन्ही मिळावं अशी लोकमान्यता आहे. की दीपदानामुळे अंधकार दूर होऊन पितरांना प्रकाश अर्पण केला जातो. पिठाचे किंवा कणकेचे दिवे किंवा त्यातील अन्न घटक प्राणी पक्ष्यांना दिल्यास अन्नदानाचे हे पुण्य आपल्याला मिळत असतं. मुंग्या, पक्षी, गाय यांना अन्न दिल्यास सर्व जीवांमध्ये परमेश्वराचे रूप पाहून सेवा केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं अशी श्रद्धा आहे. विशेषतः अमावस्येच्या दिवशी पितरांच्या स्मरणार्थ अन्नदान, पक्ष्यांना दाणे टाकणं, गाईला चारा खाऊ घालणं आणि गरजू व्यक्तींना भोजन देणं हे पितृकार्याशी जोडलं गेलं आहे. हे सर्व उपाय आणि दीपदान करताना शेवटी हात जोडून एक छोटीशी आणि मनापासून प्रार्थना करावी की हे ईश्वरा, आमच्या पितरांना सद्गती लाभू दे, आमच्या कुटुंबावर तुमचे आशीर्वाद कायम राहू दे, आमच्या घरात सुख, शांती आणि आरोग्य, समृद्धी नांदू दे, कारण मनात आलेली ही प्रार्थना तुमच्यातील खरे पुण्यकर्म ठरवते. जर तुम्ही यंदा अधिक अमावस्येला 33 दिव्याचे दीपदान करणार आहात का, आणि या 5 ठिकाणांपैकी कोणत्या ठिकाणी तुम्ही दिवा नक्की लावणार आहात, कमेंटमध्ये उत्तर लिहायला विसरू नका. मग तुम्ही अधिक महिन्यात 33 दिव्यांचं दान केलंय का, कमेंट करून तेही शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.